तर क्लाउडफ्लेअर हे नाव कदाचित आपण ऐकलं असेल, पण हे नेमकं आहे तरी काय? चला आज आपण हेच जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. एक साधा प्रश्न आहे. एक कंपनी, फक्त एकच कंपनी, संपूर्ण इंटरनेटला सुरक्षित, वेगवान आणि भविष्यासाठी तयार कशी काय करू शकते? हे कोडं आहे नाही का? आणि आज आपण तेच कोडं सोडवणार आहोत. कारण बघा, क्लाउडफ्लेअर ही खरं तर फक्त एक कंपनी नाही आहे. त्याला असं समजा की ते इंटरनेटवर चढवलेलं एक सुपर पॉवर्ड कवच आहे, एक अदृश्य थर जो आपल्या नकळत आपलं ऑनलाईन जग खूप जास्त सुरक्षित आणि प्रचंड वेगवान बनवतो. ठीक आहे, मग याची सुरुवात झाली तरी कुठून? क्लाउडफ्लेअरच्या जन्माचं मूळ कारण आहे इंटरनेटच्या दोन सगळ्यात मोठ्या समस्या. एक म्हणजे सुरक्षा आणि दुसरी म्हणजे स्पीड. आधीच्या काळात इंटरनेट कसं होता? सतत डीडॉस हल्ल्यांची भीती, हॅकर्सचे हल्ले आणि सगळ्यात वैतागवाणं म्हणजे एखादी वेबसाईट लोड व्हायला लागणारा वेळ. पण मग आला क्लाउडफ्लेअरचा तो थर आणि त्याने डीडॉस प्रोटेक्शन, WAF, कॅशे, स्मार्ट राउटिंग यांसारख्या गोष्टी आणून हे चित्रच पालटून टाकलं. पण हे सगळं काम कसं करतं? सोपं आहे. बघा, DDoS प्रोटेक्शन म्हणजे काय? तर अचानक येणाऱ्या खोट्या ट्रॅफिकचा पूर रोखणारी एक ढाल. WF म्हणजे एक असा हुशार वॉचमॅन जो वेबसाईटमधल्या चोरवाटा बंद करून हॅकर्सना बाहेरच ठेवतो. कॅशे तर कमालच आहे. ते वेबसाईटची माहिती आपल्या जवळच साठवून ठेवतं, त्यामुळे पानं एकदम पटकन उघडतात. आणि आर्गो स्मार्ट राउटिंग, त्याला तर आपल्या गाडीतल्या गुगल मॅपसारखं समजा, जे इंटरनेट ट्रॅफिकसाठी सगळ्यात मोकळा आणि वेगवान रस्ता शोधतं. आणि या सगळ्या मागे ध्येय फक्त एकच होतं, अगदी साधं सरळ, प्रत्येकासाठी इंटरनेट अधिक वेगवान आणि सुरक्षित बनवायचं. याच एका वाक्यावर क्लाउडफ्लेअरची पूर्ण इमारत उभी आहे. पण गोष्ट इथेच थांबली नाही. क्लाउडफ्लेअर फक्त संरक्षण करून थांबलं नाही. त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं आणि डेव्हलपर्ससाठी एक पूर्ण वर्कशॉपच सुरू केलं. एक अशी जागा जिथे इंटरनेटचं भविष्य घडवलं जाते. जरा विचार करा, काय होईल जर ॲप बनवणाऱ्या डेव्हलपर्सना मोठ्या मोठ्या सर्व्हर्सची गरजच पडली नाही तर? काय होईल जर ते आपला कोड थेट क्लाउडफ्लेअरच्या नेटवर्कवर लिहू शकले आणि तिथेच चालू शकले तर? याच एका काय होईल या प्रश्नाने एका नव्या क्रांतीला जन्म दिला. आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे वर्कर्स. हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जो डेव्हलपर्सना सर्व्हर मॅनेज करण्याच्या डोकेदुखीतून पूर्णपणे मुक्त करतो. ते थेट नेटवर्कवर ॲप्स बनवू शकतात आणि एका क्लिकवर ते जगभरात पोहोचवू शकतात, तेही अत्यंत कमी वेळात आणि कमीत कमी सेटिंग्जमध्ये. मग हे काम कसं करतं? अगदी सोपं आहे. फक्त 3 स्टेप्स. 1. डेव्हलपर्स कोड लिहितात. 2. तो क्लाउडफ्लेअरच्या ग्लोबल नेटवर्कवर अपलोड करतात. आणि 3. तो कोड जगातल्या प्रत्येक माणसाच्या जवळ विजेच्या वेगाने चालू होतो. झालं, सर्व सांभाळायची कटकटच संपली. पण वर्कर्स एकटे नाही आहेत, त्यांच्या मदतीला एक पूर्ण फौज आहे. R2 म्हणजे डेटा साठवण्यासाठी एक प्रचंड मोठं गोदाम, जिथून डेटा बाहेर काढायला एक पैसाही लागत नाही. D1 म्हणजे बटन दाबताच तयार होणारे डेटाबेस. क्यूजमुळे ॲप्स एकमेकांशी न चुकता बोलू शकतात आणि पेजेस तर संपूर्ण ॲप्लिकेशन बनवून थेट लोकांपर्यंत पोहोचवायला मदत करतं. हे सगळं मिळून एक जबरदस्त प्लॅटफॉर्म तयार होतो. तर आपण सुरक्षा पाहिली, डेव्हलपर्ससाठीची साधनं पाहिली, पण आता क्लाउडफ्लेअर याच्याही पुढे जाऊन भविष्याला आकार देतंय. आणि हे भविष्य आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं आणि नव्या जमान्याच्या सुरक्षेचं. आज आपल्यासमोर 2 मोठी आव्हानं आहेत. पहिलं, AI मॉडेल्सना सुपरफास्ट आणि कमी खर्चात कसं चालवायचं. आणि दुसरं, आता लोक कुठूनही काम करतायत. मग अशा वेळी त्यांच्या डेटाला कसं सुरक्षित ठेवायचं, कारण जुने फायरवॉल तर आता कामातून गेले आहेत. तर पहिल्या आव्हानावर क्लाउडफ्लेअरचं उत्तर आहे वर्कर्स AI. सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जो डेव्हलपर्सना महागडे सर्व्हर आणि किचकट सेटअपमधून वाचवतो. AI मॉडेल्स थेट नेटवर्कवर चालतात, तेही वापरकर्त्याच्या अगदी जवळ. त्यामुळे रिझल्ट्स फास्ट मिळतात आणि खर्चही वाचतो. आणि AIला अजून स्मार्ट बनवण्यासाठी आहे वेक्टराइज्ड. हा एक खास प्रकारचा डेटाबेस आहे जो AIला शब्दांचे आणि चित्रांचे अर्थ समजून घ्यायला मदत करतो. यामुळेच आपल्याला अचूक सर्च रिझल्ट्स मिळतात किंवा आपल्या आवडीनुसार शिफारसी दिसतात. आता या सगळ्या AI सिस्टम्सवर लक्ष कोण ठेवणार? त्यासाठी आहे AI गेटवे. हे म्हणजे AI ॲप्लिकेशन्ससाठी एक स्मार्ट डॅशबोर्ड आहे. सगळं व्यवस्थित चालू आहे की नाही, कुठे काय अडतंय, हे सगळं इथे दिसतं. आणि ते दुसरं आव्हान होतं सुरक्षेचं. आठवतंय? त्यासाठी क्लाउडफ्लेअरने आणलंय क्लाउडफ्लेअर 1. हे झिरो ट्रस्ट नावाच्या एका भन्नाट मॉडेलवर काम करतं. झिरो ट्रस्ट म्हणजे कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. मग तो कर्मचारी असो किंवा त्याचं डिव्हाइस, प्रत्येक कनेक्शनला आधी तपासलं जातं. याने जुन्या कमकुवत कॉर्पोरेट फायरवॉलचं युगच संपवून टाकलं.
ठीक आहे, तर आपण सुरक्षा पाहिली, डेव्हलपरसाठीची हत्यारं पाहिली आणि AI पण पाहिलं. आता हे सगळे वेगवेगळे तुकडे एकत्र जोडून बघूया, कारण हे वेगवेगळे प्रोडक्ट्स नाही आहेत. हे सगळं एकाच प्रचंड मोठ्या ग्लोबल नेटवर्कचे भाग आहेत. आणि हे नेटवर्क किती मोठं आहे, तर यात 100पेक्षा जास्त प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस आहेत. ही फक्त एक यादी नाहीये, तर ही एक पूर्ण इकोसिस्टम आहे, जी इंटरनेटच्या प्रत्येक लेव्हलवर काम करते. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपल्याला काय लक्षात ठेवायचंय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लाउडफ्लेअर आता फक्त एक सिक्युरिटी टूल राहिलेलं नाही, ते इंटरनेटचा एक मूलभूत प्लॅटफॉर्म बनला आहे. दुसरं, ते आपल्याला स्पीड, सिक्युरिटी आणि स्केलेबिलिटी म्हणजे वाढण्याची क्षमता हे सगळं एकाच ठिकाणी देतं. तिसरं, ते फक्त इंटरनेटला वाचवत नाही, तर त्यावर भविष्यातल्या गोष्टी बनवण्यासाठी साधनं पण देतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सर्व काही शक्य होतं ते त्यांच्या एकाच ग्लोबल नेटवर्कमुळे. आणि जाता जाता एक प्रश्न, जेव्हा एकच नेटवर्क आपल्याला सुरक्षा देतं, वेग देतं आणि त्यावर काहीही बनवण्याची ताकदही देतं, तेव्हा वेबचं म्हणजे आपल्या इंटरनेटचं भविष्य कसं असेल? आपल्या सगळ्यांच्या डिजिटल आयुष्यावर याचा काय परिणाम होईल, यावर विचार करायला नक्कीच हवा.